राजेशला लावण्याच्या जन्मानंतरचा हा सारा घटनाक्रम अजूनही स्पष्ट आठवत होता. ते आठवून त्याच्या अंगावर शहारे आले. लावण्यासोबत शाळेत जो भेदभाव आज झाला होता तो कदाचित तिच्या जीवनाच्या प्रत्येक वळणावर होईल आणि तिला त्याला सामोरे जावे लागणार होते. लावण्याबद्दल राजेशला काळजी होती, पण कुठेतरी तो साधू आशा लावून गेला की लावण्यासुद्धा इतर मुलींप्रमाणे सामान्य जीवन जगू शकेल आणि तिच्याही जीवनात कधीतरी निखळ आनंदाचे क्षण येतील. याच विचारात राजेशला झोप लागली. दुसऱ्या दिवशी लावण्या सौंदर्या नेहमीप्रमाणे सकाळी 8:30ला शाळेत गेल्या. वार्षिक संमेलन पर्वावर येऊन ठेपल्यामुळे शाळेमध्ये हे 2 दिवस मोजकेच वर्गाचे तास होणार होते. इतर वेळांमध्ये संमेलनानिमित्त सराव होणार होता. आदल्या दिवशी लावण्याला तिच्या बाबांनी समजावून सांगितल्यामुळे ती सामान्य झाली होती, परंतु आज तिच्या मनात विचार रेंगाळू लागले. कारण त्या दिवशी पुन्हा सराव होणार होता आणि तिला मागच्या रांगेत परफॉर्म करायचे होते. तिच्या मते तिचा कदाचित परफॉर्मन्स ठीक नसल्यामुळेच तिला संपदा मॅडमने मागच्या रांगेत शिफ्ट केले होते. तिच्या मनात धास्ती होती की जर आज पण तिचा परफॉर्मन्स संपदा मॅडमला आवडला नाही तर त्या तिला नृत्य समूहातून काढून टाकतील. याच विचारात ती एकटक खिडकीच्या बाहेर बघत होती. गणिताच्या टीचरच्या हे लक्षात आले आणि त्या ओरडल्या, लावण्या, कुठे लक्ष आहे तुझे? लावण्याने गोंधळून समोर बघितले. ब्लॅकबोर्डकडे टीचरने दाखवीत विचारले. सो ॲज आय एक्सप्लेन, व्हॉट विल बी द प्लेस व्हॅल्यू ऑफ द अंडरलाईन डिजिट? लावण्या भांबवल्याप्रमाणे बोर्डकडे बघायला लागली. टीचर्सनी जे काही आज शिकवले त्यात तिचं जराही लक्ष नव्हतं. ती गप्प उभी राहिली. टीचरनी शिक्षा म्हणून तिला वर्गाबाहेर उभे राहायला सांगितले. हे तिच्या बाबतीत असं पहिल्यांदाच होत होते. ती तशी हुशार असल्यामुळे तिच्यावर कधी असा प्रसंग ओढावला नव्हता. तिला हे आणखीनच दुखावणारी गोष्ट होती. ती लाजेने मान खाली घालून जड पावलाने वर्गाबाहेर गेली आणि वर्गाबाहेर दाराशेजारी मान खाली घालून उभी झाली. तेवढ्यात तिला उजवीकडून शी शी असा आवाज आला. तिने त्या दिशेने बघितले तर बाजूच्या वर्गाबाहेर रोहन उभा होता. त्याला बघून तिच्या चेहऱ्यावर हरवलेले हास्य परत आले. रोहन दिसायला गुबगुबीत आणि फार गोंडस मुलगा. तो सुद्धा 5व्याच वर्गात, पण दुसऱ्या कक्षेत होता. तो लावण्य आणि सौंदर्याच्या बालपणापासूनचा मित्र आणि राहायला त्यांच्याच सोसायटीमध्ये होता. त्या दोघी नेहमी त्यांच्याबरोबर खेळायच्या. तो फार मनमोजी, नेहमी हसणारा आणि हसवणारा होता. रोहनकरिता क्लासबाहेर उभे राहणे हे नेहमीच चालायचे. तो लावण्याचा बेस्ट फ्रेंड होता. लावण्याचा कमी बोलणाऱ्या स्वभावामुळे तिला दुसरे कोणीच असे जवळचे मित्र-मैत्रीण नव्हते. पण रोहनबरोबर ती लहानपणापासूनच खेळायची, अगदी 2 वर्षाचे असतापासून. रोहन तसा सौंदर्याचा पण चांगला मित्र होता. त्यांचे त्रिकूट खेळताना सोसायटीमध्ये इतर मुलांच्या ग्रुपवर भारी पडायचे. लावण्य कुणाबरोबर एवढी सहजतेने नाही खेळायची, ना मनमोकळेपणाने बोलायची, जेवढी ती रोहनबरोबर असे. रोहनला बघून लावण्याने हाय केले. रोहन जागेवरून एखाद्या कांगारूसारखा उड्या मारीत लावण्याजवळ आला. लावण्य त्याला म्हणाली, अरे वेडा झाला का तू? तू इकडे आलास ते टीचर्सने बघितले तर पुन्हा पनिश करतील आपल्याला. रोहन, हे त्या कशाला आता बाहेर येऊन बघतील आपल्याला? त्या झाल्या मग्न त्यांच्या त्या बोरिंग क्लासमध्ये. लावण्य आश्चर्याने म्हणाली, अरे तुला काहीच कसे वाटत नाही? त्याने असं पनिश केले ते तुला? रोहन म्हणाला, त्यात काय वाटायचं? मी तर बऱ्याच वेळा बाहेर असतो असा. लावण्य म्हणाली, काय हे? मला आज पहिल्यांदाच टीचरनी असं पनिश केले तर मला फार वाईट वाटले. रोहन म्हणाला, वाईट काय याच्यात? गॅलरीतून बाहेर दिशेला बोर्ड दाखवीत म्हणाला, हे बघ, येथून शाळेचे पटांगण आणि सोबतचे गार्डन किती सुंदर दिसते ते. तिथे तो शाळेचा पिऊन खाली पक्ष्यांसाठी दाणे टाकतोय आणि बरेच पक्षी ते खायला उतरतायत. दोघेही गॅलरीच्या रेलिंगजवळ जाऊन बघायला लागले. रोहन म्हणाला, आहे की नाही बाहेर येण्याची मज्जा? खरं तर आपल्याला पनिशमेंट ही नाहीच मुळी. आज जे त्या बोरिंग टीचरच्या क्लासमध्ये बसले ते पनिश होत आहेत. हा हा हा. दोघेही हसायला लागले. रोहनचा
हा कोणत्याही परिस्थितीकडे बघण्याचा दृष्टिकोन असाच असायचा. कधीही कोण्या गोष्टीवर तो गंभीर होत नव्हता. तो स्वतः आनंदी असायचा आणि दुसऱ्यांनाही आनंदी करायचा. म्हणूनच लावण्य त्याच्याबरोबर असताना काही क्षण सगळं विसरून मन मोकळेपणाने हसायची. तेवढ्यात घंटी वाजली. क्लास संपला होता. टीचर्स बाहेर येण्याआतच दोघेही परत पळत जाऊन आपापल्या जागेवरती उभे झालेत. टीचर्स बाहेर आल्या आणि दोघांना आत परत वर्गात जायला सांगितले. हा वेळ लंच टाईमचा होता. लावण्य, सौंदर्या आणि रोहन टिफिन घेऊन नेहमीप्रमाणे शाळेच्या कॅन्टीनमध्ये एकत्र टिफिन खायला गेले. रोहन त्यांना शाळेच्या सर्व रेसेसमध्ये भेटायचा. ते फार धमाल करायचे. लंचनंतर त्या दिवशी काही क्लास नसून थोडा जास्त वेळ रेसेस होता. जेवण झाल्यानंतर मुले शाळेच्या पटांगणात खेळले. नंतर लावण्य आणि सौंदर्या डान्स प्रॅक्टिससाठी प्रॅक्टिस हॉलकडे गेल्या. संपदा मॅडम आणि सहाय्यक शिक्षिका आशा या आधीपासूनच हॉलमध्ये होत्या. सर्व मुलींचा समूह आल्यावर त्यांनी मुलींना आपापल्या पोझिशन्स घ्यायला लावल्या आणि प्रॅक्टिस सुरू झाली. लावण्याचा आत्मविश्वास आज हरवल्यासारखा होता. संपदा मॅडम ठेक्यात काउंटिंग करीत होत्या. त्यांच्या लक्षात आले की लावण्या आज फार चुका करते आहे. त्या मध्येच मुलींना थांबवीत ओरडल्या, लावण्या, काय हे? लक्ष कुठं आहे तुझे? आता इतके महिने सराव करून सुद्धा केवढ्या चुका करतेस? नीट कर. चला पुन्हा करू. मॅडम लावण्याला रागवल्यामुळे आता ती अधिकच घाबरली होती आणि त्यात ती आणखीनच चुका करायला लागली. संपदा मॅडम आशाला सांगत, आशा, ही मुलगी किती चुका करते आहे. आता फक्त 2 दिवस आहे प्रॅक्टिसला. तू जरा जाऊन नीट सांग तिला. पुन्हा मॅडमने प्रॅक्टिस थांबवली. आशा लावण्याजवळ गेली व तिला हळू आवाजात म्हणाली, काय झाले बेटा? आज तुझे लक्ष का नाही? कधी रागवले का तुला संपदा मॅडमनी? नाही ना? मग आज नीट लक्ष देऊन कर जरा. पुन्हा प्रॅक्टिस सुरू झाली. आता लावण्याचा आत्मविश्वास पूर्णपणे ध्वस्त झाल्यासारखा होता. तिला वाटायला लागले आता हा परफॉर्मन्स ती नाही करू शकणार आणि यामुळे पुन्हा जास्त चुका करायला लागली. आता संपदा मॅडमचा पारा फार चढला होता आणि त्या ओरडल्या, एव्हरीबडी स्टॉप. आता सर्व मुली घाबरल्या. संपदा मॅडम आशाला इशारा करीत म्हणाला, जस्ट टेक आउट दॅट गर्ल. आशाही काही क्षण स्तब्ध होऊन संपदा मॅडमच्या चेहऱ्याकडे बघायला लागली. संपदा मॅडम पुन्हा रागात आशाला लावण्याला ग्रुपच्या बाहेर काढ असं म्हणाल्या.